2021च्या पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांनी आवताडे यांना साथ दिली, ती साथ दिली किंवा मदत केली ती कुठं तर चुकी झाली असं वाटतंय का? नाही, आम्हाला आमचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा आदेश होता की यावेळेस आपण थोडा बदल करूया आणि ह्यावेळेस आपण समाधान आवताड्याला आपण उमेदवार म्हणून देतोय. मालकाला विश्वासात घेऊन विचारूनच ती उमेदवारी दिली होती, त्यामुळं ठरून झालेलं होतं. परंतु जसं मागच्या वेळेस ठरलं होतं 21ला तसंच आता 24ला ठरलंय. त्यामुळं आम्ही निर्णय सगळ्यांनी घेतला आहे की प्रशांत मालकाला ह्या वेळेस आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार. तर जे विद्यमान आमदार आहेत समाधान आवताडे त्यांनी यामध्ये जवळपास 2.5 ते 3 हजार कोटीचा निधी आणला आहे. त्यामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये 2 महत्त्वाची कामं झालीत. पंढरपूरसाठी काशेगाव या ठिकाणी असणारी एक MIDC आणली गेली आहे आणि मंगळवेढ जो पाणी प्रश्न आहे त्या पाणी प्रश्न सोडता त्यांनी कुठं सोडण्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला की जे 40 वर्षापासून जो पर्यंत असणारा प्रश्न होता तो सोडवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला इथं होईल किंवा त्यांना काय फायदा होईल काय? पाण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय त्यांचं आम्ही स्वागत करू. परंतु काशेगाव या ठिकाणी MIDC आणलं त्याला आज पण आमचा विरोध आहे. कारण तुम्ही बघताय MIDC याचा अर्थ काय कुठं असावी की MIDC जिथं रोजगारांना रोजगार मिळत नाही, जिथं ड्राय बाग आहे अशा ठिकाणी तुम्ही जिथं उजनीचं पाणी आहे, जिथं भाटघरचं पाणी आहे, जिथं मान नदीचं पाणी आहे, जिथं उजनीचं पाणी आहे, जिथं चंद्रभागेचं पाणी आहे अशा ठिकाणी जर MIDC आणत असाल तर तिथल्या शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणजे तुम्ही 10 लोकांना रोजगार देणार आणि 10,000 लोकांचा हा रोजगार काढून घेणार आहेत का? आज आमचे त्या ठिकाणी इतकं जवळपास पंढरपूर तालुक्यामध्ये काशेगाव भागामध्ये 8,000 एकर द्राक्षाची बाग आहे. परिसरामध्ये जवळजवळ 15,000 एकर द्राक्षाची बाग आहे. 10-12,000 एकर डाळिंब आहे. अशा ठिकाणी जर ह्याचं प्रदूषण होऊन जर ती पिकं निष्णाबूत झाली तर तुम्ही किती प्रपंच बसवता आणि किती उठवणार आहे? म्हणजे तुमचा ठोस विरोध असणार आहे. 100% आज पण आम्ही आमच्या मतावर ठाम आहे. कारण असताना काशेगावच्या पश्चिमेला ती जागा आहे आणि त्याचे धूळ येणारी किंवा त्याने बोरवेलमध्ये सोडलेलं पाणी हे पर्क्युलेशननं आमचं खराब होणार आहे आणि ते पाणी खराब झाल्यामुळं जवळजवळ 4,000 TDS पर्यंत ते पाणी जाणार आहे. आणि 4,000 TDS म्हणजे समुद्रातलं पाणीसुद्धा इतकं वाईट नाही, इतकं पाणी त्या भागातलं खराब होणार आहे. आणि राहिला विषय MIDCचा, मला सांगा निवडणूक डोळ्यापुढं ठेवून तुम्ही करा केविलवाना प्रयत्न नाही. 54 एकरामध्ये किती मोठी MIDC होणार आहे हो? सांगितले पहिल्या टप्प्यात आणखी 3.5 एकरावरती. मला सांगा 3.5 एकर 50 एकर 55 एकरात जर MIDC होत असेल तर ह्याचे इतकं हास्यास्पद काहीच नाही. हे फक्त निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केलेलं केविलवाना प्रयत्न आहे. पण ह्यावेळेस उलट आमचं आव्हान आहे समाधान आवताड्यांना की मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही आमदार केले, तुम्ही यावेळेस आमच्या पाठिंब्यातून आम्हाला आमदार करावं, प्रशांत मालकाला आमदार करावं, हीच करी परतफेड होईल. अन्यथा हे माणुसकी धरून होणार नाही. मग जर तुम्ही म्हणल्याप्रमाणे परिचारकांना जर आवताड्यांनी मदत करायला ठरवलं आणि आवताड्यांनी साथ घातली, परिचारकांनी भाजपमध्ये या तर मालकांना तुम्ही भाजपमध्ये त्यांनी आधी म्हणू द्या, म्हणल्यावर विचार करू ना आपण. ठीक आहे.